हॅलो, गुड मॉर्निंग. काल आपण 3 ट्रेड प्लॅन केलतं आणि त्याच्यामध्ये पहिला होता जी-बी-पी ए-यू-डी. जी-बी-पी ए-यू-डीमध्ये मी सांगितलेलं की बाईंग घेऊ शकते मार्केटमध्ये आणि कालचं जर आपण पॉइंटला जर बघितले, तर मार्केटमध्ये 250 पिप्सची मूव्हमेंट आली, 225 पिप्सची मूव्हमेंट. नॉट अ जोक इन सिंगल डेज आणि ती पण करन्सी पेअरमध्ये. एवढं परफेक्ट अनालिसिस आज झालंय ना काल, की काय बोलूच नका. आता इथून एक बाईंगच मुवमेंट येऊ शकते आणि पहिलं टार्गेट राहील आपलं ही हाफ वीक. ह्या हाफ वीकला कसं मार्केट रिॲक्ट करते ती बघून नंतर इथपर्यंत टार्गेट प्लॅन करायचं आहे. तुम्ही जर प्लॅन केला असला हा ट्रेड तर 100% तुम्हाला प्रॉफिट झाला असेल. आता आज आपण बघूया की आज आपण कोणते 3 ट्रेड करणार आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे युरो यूएसडी. युरो यूएसडी मध्ये जर आपण 3 मंथ टाइम फ्रेमवर बघितलं तर मार्केट एकाच रेंजमध्ये आहे आणि मार्केट खालून हायर हाय स्ट्रक्चर बनवते. हायर हाय विथ फिव्ह रिट्रेसमेंट हे झालेलं आहे. 38 पासून बाईंग आली म्हणजे मार्केट इथं हायर हाय बनवत वर जाण्याचा प्रयत्न करतं. जर मंथली टाइम फ्रेमवर आपण बघितलं तर मंथली टाइम फ्रेमवर मार्केटला एक्झॅक्टली ह्याच पॉईंट पासून रिजेक्शन आले. मंथली टाइम फ्रेमवर बघितलं तर मार्केटला ह्या पॉईंट पासून रिजेक्शन आले आणि मार्केट ह्या पॉईंटला रेजिस्टन्स ऍक्ट करते. म्हणजे मार्केटमध्ये इथे बघा 1, 2, 3, 4, 5, 6 वेळा मार्केटनं त्या पॉईंटला रेजिस्टन्स ऍक्ट केला. म्हणजे तिथूनच फॉल आलाय. पण फॉल कमी कमी होत गेलाय. जिथून जेवढा फॉल आला त्याच्यानंतर ह्या पॉईंटला तेवढा फॉल आला नाही. त्याच्यानंतर टच झाला त्यानंतर पण फॉल कमी आला आणि त्याच्यानंतरच्या टचिंगला पण फॉल कमीच आला. आता तिथे इथे एक एक्सपेक्टेशन आहे की मार्केट इथून अपसाईड मूव्ह देऊ शकते. हे झालं मंथली टाइम फ्रेमचं. पण आत्ताच्या घडीला काय होऊ शकते तर वीकलीमध्ये जर आपण बघितलं तर मार्केटनं वीकलीमध्ये डबल बॉटम टाईप स्ट्रक्चर केले आणि लो बनवलाय मार्केटनं. मेन म्हणजे ह्या हाय नंतर हा लो बनवलाय. मार्केट खालून हायर हाय स्ट्रक्चर क्रिएट करत होतं आणि हा पहिला लो बनला इथं वीकली टाइम फ्रेमवर. जर आपण आता डेलीत बघायला गेलो तर डेली टाइम फ्रेमवर बघितलं थांबा वीकलीवर आपण बघूया पहिला. वीकलीवर बघितलं तर मार्केट आपण जे हायर हाय विथ फिव्ह रिट्रेसमेंट यूज करतोय त्याला जर यूज केलं तर मार्केटमध्ये एक आपण ट्रेड प्लॅन करू शकतो बाय साईडला पण ह्या डबल टॉप म्हणा डबल टॉपच्या मार्केट रिटेस्ट करायला आले. त्यामुळे इथून एक फॉल पण येऊ शकते का तर ह्या फॉलला आपण इग्नोर करू शकत नाही. ही रेजिस्टन्स एरिया आहे आणि खालून बाईंगला पण इग्नोर करू शकत नाही. त्याच्यामुळं थोडंसं वेट करून स्ट्रक्चर बघून येतं मार्केटमध्ये आपण ट्रेड घेतला पाहिजे. हे जर बघितलं तर ही डबल टॉप झालाय पण इथं ईएमए पण आहे त्यामुळे बाईंग प्लॅन होऊ शकते. इथं एक फेक ब्रेकआउट सिनेरी होऊन बाईंग प्लॅन होऊ शकते. जर आता आपण डेली टाइम फ्रेमवर बघितलं तर मार्केट हाय रिट्रेसमेंट करत वर येत होतं आणि जिथून आता फॉल आला एक्झॅक्टली त्याच पॉईंट पाशी मार्केट 38% रिट्रेसमेंट करायला आले आणि तिथून एक फॉल येण्याचे चान्सेस आहेत. पण वीकलीचा ईएमए खाली आहे. ही गोष्ट विसरता कामा नये आणि हा सपोर्ट पण आहे. त्यामुळे मार्केट एक फेक ब्रेकआउट सिनारिओ क्रिएट करू शकते. म्हणजे मार्केटमध्ये हा जो डबल टॉप झालाय तिथून एक मार्केट असं फेक सिनारिओ क्रिएट करू शकते. इथे ट्रेड प्लॅन करायचा म्हटला तरी ते आपण बाय साईड ट्रेड प्लॅन करू शकतोय. पण त्यासाठी मार्केट इथून खाली येऊन तर ह्या कम्पॅरिझन हाय बनवायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. म्हणजे असा हाय बनवला तर ह्या पॉईंटला एंट्री राहील तर स्टॉप लॉस राहील आणि असं टार्गेट राहील. हे असा आपला इथं ट्रेड प्लॅन होऊ शकतो. त्यानंतरचं पहिलं बघूया आपण युएसडी जेपीवाय मध्ये आपण एक
स्ट्रक्चर पहिला बघितलं वाटतं. त्यामध्ये आपण सेल प्लॅन केला. आपण पुन्हा एकदा बघूया की काय विषय आहे आणि काय होऊ शकतंय. USDC एफपीआय जर आपण बघितला तर मार्केटमध्ये लोवर लो स्ट्रक्चर बनायला लागले, मार्केट खाली यायला लागले. जर ह्या पॉईंटला जर बघितलं आपण तर मार्केट लोवर लो बनवत खाली यायला लागले आणि मार्केटनं आता ह्या पॉईंटची लिक्विडिटी घेतली. लिक्विडिटी म्हणजे मार्केटमध्ये ज्या पॉईंटपासून जास्त पैसा टाकला गेला जातो या पॉईंटची लिक्विडिटी घेतली. आज जर आपण मंथली टाइम फ्रेमवर बघितलं तर EMA पण रेजिस्टन्स ऍक्ट करतो आणि मार्केटला काइंड ऑफ रेजिस्टन्स पासून एक वीक तयार केल्या. त्याच्या हाफ वीकला आपण एक ट्रेड प्लॅन करू शकतो. हाफ वीकला म्हणजे ह्या पॉईंटला. ओके. आता जर आपण वीकली टाइम फ्रेमवर आलो तर वीकली टाइम फ्रेमवर जर बघितलं तर वीकली पण एक हाफ वीक आहे आणि ती ट्रिगर झाल्या. ओके, काय विषय नाही. तर इथून एक सेलिंग येऊ शकते. आता ते सेलिंग कुठपर्यंत येऊ शकते तर एक खालून बाईंग आले, बाईंगच्या रिट्रेसमेंट पर्यंत एक सेलिंग येऊ शकते. आता ही रिट्रेसमेंट कुठपर्यंत आहे तर मार्केटमध्ये 38% पहिल्यांदा येऊ शकते आणि 50 आपण 50 पर्यंत टार्गेट धरूया का तर EMA पण इथंच आहे विकलीला. आता जर आपण डेलीत बघायला गेलो तर मार्केट काइंड ऑफ डबल बॉटम स्ट्रक्चर करते आणि इथं मार्केट हाय न बनवता लो क्रिएट करायला लागले. त्याच्यामुळं चान्सेस आहेत की इथून मार्केट एक फॉल येऊ शकते. 4 आवर जर आपण बघितलं तर मार्केट लोवर लो स्ट्रक्चर करायला लागले. त्यामुळे इथून एक चान्सेस आहेत की मार्केट एक फॉल येऊ शकते मार्केटमध्ये. जर आपण ह्या पॉईंट पासूनच आता सेल प्लॅन केला आणि स्टॉप लॉस ह्याच्यावर जर ठेवला तर 50 पर्यंत टार्गेट धरू शकतो विकलीच्या, जिथं की EMA आहे 1:2 एवढंच आपलं टार्गेट राहील. इथं अनवॉन्टेड एरिया आहे, टाइम स्पेंड एरिया पण आहे इथंच. इथपर्यंतच येऊ शकते, इथपर्यंतच पहिलं टार्गेट राहील आपलं. त्याच्यानंतरचा पेअर आहे GBP CAD. जर मंथली टाइम फ्रेमवर बघितला 3 मंथमध्ये जर बघितलं GBP CAD तर GBP CAD न ह्या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट केला. म्हणजे जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर GBP CAD न ह्या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट केलाय. बॉडी जर धरली तर ह्या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट दिलाय आणि मार्केटवर सस्टेन करायला लागले. आता आपण जर मंथली टाइम फ्रेमवर बघितला तर मंथली टाइम फ्रेमवर मार्केट हायर आहे स्ट्रक्चर बनवत वर निघाले आणि इथं जर बघितलं तर हा जो झोन आहे ह्या झोनचा ब्रेकआउट झालेला आहे. म्हणजे इथं आपली इतनी बुलिश वाला कॉन्सेप्ट लागते, इतनी बुलिश होती तो ब्रेक करत येते आणि त्याची कन्फर्मेशन कोणी दिले तर डोजीला. सेम डोजी ह्या टाईपमध्ये जिथं डोजी बनते तिथनं एक रिव्हर्सल स्ट्रक्चर तयार होते. हे मी खूप वेळा बघितले. आता इथं वर गेले थोडं ह्या जी रेड कॅन्डल आहे त्याच्या खाली जर निघाली कॅन्डल म्हणजे खाली ट्रेड करायला चालू झाली तर आपली एंट्री चालू होईल. स्टॉप लॉस राहील ह्या कॅन्डलच्या वर आणि टार्गेट राहील मिनिमम हे जे हाफ वीक पहिलं टार्गेट राहील आणि सेकंड राहील ही ट्रेंडिंग लिक्विडिटी घेऊन वर गेले $220 टार्गेट ह्या अनवॉन्टेड पर्यंत म्हणजे 1:2 EMA पर्यंत आपण टार्गेट ठेवू शकतो इथं असं मंथली प्रमाणे. आता जर आपण वीकली बघायला गेलो तर वीकलीमध्ये मार्केट हायर हाय स्ट्रक्चर बनवत वर निघाले. हायर हाय विथ रिट्रेसमेंट, डीप रिट्रेसमेंट आणि मार्केटनं ह्या पॉईंटला हाय बनवायला पण इथं मार्केट लो बनवायला लागले, लोवर लो स्ट्रक्चर बनवायला लागलं. जर डेलीत आपण बघितलं तर मार्केटनं ह्या पॉईंटची रिट्रेसमेंट केली 38% आणि वर निघाले. जर इथं मार्केट डबल बॉटम स्ट्रक्चर बनवलं असं तर एक खाली प्लॅन आपण करू शकतो.
वीकली प्रमाणे चांगलं स्ट्रक्चर दिसतं. एक फॉल येऊ शकतोय, पण त्यासाठी मार्केटला ह्या पॉईंटच्या खाली सस्टेन करावं लागेल. तेव्हाच एक फॉल आपण एक्सपेक्ट करू शकतो, जे की इथपर्यंत जास्त असा नाही, इथपर्यंतच फॉल एक्सपेक्ट करू शकतो किंवा हाफ वीकपर्यंत. बघूया काय होऊ शकते. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू.